चेन्नई सुपर किंग्सचा संघ आपला कर्णधार बदलणार याची जोरदार चर्चा सुरू झाली होती, पण यावर्षी महेंद्रसिंग धोनी हा चेन्नईचा कर्णधार असेल असे म्हटले जात होते। पण चेन्नईच्या संघाने पहिल्या सामन्यापूर्वी सर्वांना धक्का दिला आहे, कारण की पहिल्या सामन्यापूर्वीच आता चेन्नईच्या संघाने आपला कर्णधार बदलला आहे। चेन्नईकडून खेळताना धोनीचे अखेरचे वर्ष आहे असे म्हटले जात होते। गेल्या वर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने विजेतेपद चटकावले होते, त्यामुळे आता यावर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष देणे गरजेचे होते। पण चेन्नईच्या संघाने यावेळी आपला कर्णधारच बदलला आहे, त्यामुळे आता धोनी हा चेन्नईचा कर्णधार असणार नाही। धोनीच्या जागी आता ऋतुराज हा चेन्नईचा नवीन कर्णधार असणार आहे। यापूर्वी चेन्नईच्या संघाने आपला कर्णधार बदलून पाहिला होता। यापूर्वी चेन्नईच्या संघाने रवींद्र जडेजाला चेन्नईच्या संघाचे कर्णधार पद देण्यात आले होते, पण त्यावेळी चेन्नईचा संघ अपयशी झाला होता, त्याचमुळे जडेजाची कामगिरी खालावली होती। त्यामुळे आता या ठिकाणी कर्णधार पद नवीन यंग खेळाडूला देण्याची या ठिकाणी चेन्नईने ठरवले आहे। त्यामुळे आता IPL 2024 मध्ये CSK चा कर्णधार आपल्याला ऋतुराज गायकवाड पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन ऑल वर सिलेक्ट करा। धन्यवाद।